नंबर फर्स्ट आपण सॉल्व करणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला न्यूमेरिकल रेड करायचे. द मासेस ऑफ कोणाचं मास बरं अर्थ आणि दुसरा आहे मून आर 6 × 10⁻24 किलोग्रॅम अँड 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम. डिस्टन्स बिटवीन देम इज, त्या दोघांमधलं अंतर आहे 3.84 × 10⁸ किलोमीटर. मग पहिल्यांदा न्यूमेरिकल सोडवतात असताना आपण काय लिहिणार आहेत पहिल्यांदा तर गिवन लिहिणार आहेत. मग काय लिहिणार गिवनमध्ये द मासेस ऑफ अर्थ अँड मून. पहिला अर्थ आहे, अर्थचं मास किती आहे बरं तर मासला कुठला लेटर आहे एम म्हणून आपण घेऊ किती दिले बरं 6 × 10⁻24 किलोग्रॅम. म्हणजे मास अर्थचं किती असेल बरं 6 × 10⁻24 किलोग्रॅम. अँड मून दुसरा मून आहे म्हणजे मूनचं मास पुन्हा एम घ्यायला लागेल आणि किती दिले बरं 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम. मग आता गंमत बघा, दोन एम सेम आहेत म्हणून M1 घ्या आणि M2 घ्या. पुढे चला. द डिस्टन्स बिटवीन देम इज, डिस्टन्स म्हणजे त्यांच्यामधला रेडियस तो आर लेटरने रिप्रेझेंट करतोय 3.84 × 10⁸ किलोमीटर. या तीन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण पहिल्यांदा लिहून घ्यायच्या. टप्पा नंबर 2 तो आहे टू फाइंड. मग मला रीड करायला लागेल स्टेटमेंट. कॅल्क्युलेट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे मला काय फाइंड करायचे फोर्स म्हणजे एफ. आता बघा सोल्युशन आपण करू फॉर्म्युला लिहिण्याऐवजी. एफ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे कॅपिटल जी M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग आपल्याला जी कॅपिटल जीचा कॉन्स्टंट व्हॅल्यू होतो लिहा 6.7 × 10⁻11 × M1. M1 काय माझ्याकडे 6 × 10⁻24 × M2. M2चा व्हॅल्यू किती आहे 7.4 × 10⁻22. मग आता बघा आपल्याला अपॉन, तर इथे जर विचार केला आर स्क्वेअर, आर किती बरं रेडियस माझ्याकडे 3.84 × 10⁸ आणि त्याचा आपल्याला करायला लागेल स्क्वेअर. म्हणजे पहिल्यांदा मी काय केलं फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. तर जी कॅपिटल जीचा व्हॅल्यू किती आहे 6.7 × 10⁻11. M1 माझ्याकडे 6 × 10⁻24 अँड M2 माझ्याकडे आहे 7.4 × 10⁻22 अपॉन, तर रेडियस आर किती आहे माझ्याकडे 3.84 × 10⁻8 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर केला. मग बघा आता आपण काय करू नंबर पहिल्यांदाच सुरुवातीला लिहू 6.7. हा बघा इथे सुरुवातीला नंबर लिहू आपण 6.7 6 आणि 7.4 × 6 × 7.4 अपॉन. आता बघा 10⁻11 10⁻24 आणि 10⁻22. मग हे दोघेही प्लस आहेत 24 आणि 22 आणि हा -11 आहे. मग बघा पहिल्यांदा या दोघांचा करू आपण ॲडिशन करू 2 आणि 4 6 46 मिळेल. आता -11 आहेत तर 11 त्याच्यातून मायनस करू 6 मधून 1 गेला राहिला 5 आणि 3 म्हणजे शेवटला आपल्याला किती मिळाले बरं 10⁻35. बघा कसं केलं पहिल्यांदा हे नंबर्स लिहून घ्या त्यानंतर सगळे 10⁻, बघा 24 आणि 22 किती झालं बरं 46 आणि त्याच्यामधून 11 मायनस केले किती राहिले बरं 35. मग आता 3.84 याचा स्क्वेअर आहे म्हणजे 3.84 मला 2 वेळा लिहायला लागेल 3.84 × 3.84 × बघा 10⁻8 8 2 जा 16 इथे आले 16. मग आता इथे डेनोमिनेटर म्हणजे न्यूमेरेटर आणि डेनोमिनेटर आपण लिहून घेतला. मग न्यूमेरिकल सॉल्व करत असताना इथे डेसिमल आहे मग मला डेसिमल नको. मग मी बघा काय करणार आता इथे किती अंकानंतर डेसिमल आहे बरं इथे 1 आणि इथे किती अंकानंतर आहे 2. मग खाली बघा 1 2 3 4 खाली 4 अंकानंतर डेसिमल आहे. मला डेसिमल काढून टाकायचे म्हणजे बॅलन्स करायचे तर मला हे न्यूमेरिकल सोडवणं सोपं जाईल. मग आता मी काय करणार खाली 4 आहेत म्हणून वर पण किती पाहिजेत बरं 4 तर वर किती द्यायला लागतील अजून मला 2 म्हणून मी राऊंड फिगर ते अंक लिहिला होता 67 6
74 इंटू वरती मला 2 अजून द्यायला लागतील म्हणून 1 लिहा आणि त्याच्यावर 2 शून्य द्या. 3 द्यायचे असते तर मी 3 शून्य 1000 घेतले असते, 4 असते तर 10,000 घेतले असते. म्हणून बघा इथे 2 अंकानंतर डेसिमल आणि खाली 4 अंकानंतर वरती अजून 2 लागेल तेव्हा बॅलन्स होतील. म्हणून ते वर 2 शून्य म्हणजे 100 लिहून टाका. म्हणजे सगळे अंक आपल्याला राऊंड फिगर मिळाले. इंटू 10⁻35 अपॉन हे पण राऊंड फिगर आपण केलेत 384 इंटू 10⁻16. आता थोडं भाग देऊ आपण. पहिल्यांदा याला 2ने जर डिवाइड केला तर मिळेल 192 आणि इथे 2ने केला आपल्याला तर इथे किती मिळेल बरं. ठीक आहे इथे करू. इथे किती मिळेल बरं 3. पुन्हा याला 2ने डिवाइड केला तर किती मिळेल 192. याला 2ने केलं तर मला किती मिळाले 50. आता पुन्हा गंमत बघा. कदाचित आपण एक स्टेप अजून वाढवू पण शकतो पण वाढवण्याची पण तशी गरज नाही. 192ला पुन्हा 2ने डिवाइड जर आपण केलं तर आपल्याला मिळेल 96. आता या 50ला जर 2ने डिवाइड केला तर तुम्हाला इथे मिळेल 25. मग आता 192ला 2ने डिवाइड केलं तर आपल्याला पुन्हा किती मिळेल बरं 96. आता ह्या 74ला जर 2ने डिवाइड केला तर आपल्याला मिळेल 37. मग आता काय करू वरचे नंबर लिहून घेऊ. कोण कोण उरला 67 त्यानंतर इंटू 3 त्यानंतर 37 त्यानंतर 25 अपॉन खाली 96 इंटू 96 आणि वर काय बरं 10⁻35 आणि इथे 10⁻16. मग आता आपण काय करू अजून गुणाकार करू. आता 67 इंटू 325 25 त्रिक 75 त्यानंतर 37 इंटू 10⁻35 खाली बघा 96 इंटू 96. आता स्क्वेअर करायचे तर मी कसं करतो बघा ट्रिकमध्ये 96 ही 100च्या जवळ असणारी संख्या. मग 100पेक्षा कितीने कमी आहेत बरं 4. मग त्याचा वर्ग करा. 4चा वर्ग 16 त्यानंतर 96मधून 4 वजा करा. 96मधून 4 गेले किती राहिले 92. म्हणजे याचं उत्तर मिळेल 9216. मी ट्रिकमध्ये सोडवलं आहे 10⁻16. तुम्ही 96 इंटू 96 पण करू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे पण मला ट्रिकमध्ये सोडवायचे. आता काय करणार बघा तर या तीनही नंबरचा गुणाकार 67 इंटू 75 इंटू 37 तर तुम्ही गुणाकार करून घ्या तर तो येईल 1,85,925 इंटू शेवटला काय बरं 10⁻35 अपॉन इथे 9,216 इंटू 10⁻16. म्हणजे तुम्ही गुणाकार करून घ्या 67 इंटू 75 इंटू 37 यांचा गुणाकार किती येईल 1,85,925 आणि बाकी जसं आहे तसं. आता गंमत बघा खाली हा 10⁻16 हा प्लस आहे 16 हा वर गेल्यावर काय होईल बरं मायनस. म्हणजे 35मधून जर 16 मायनस केले तर आपल्याला मिळतात 19. म्हणजेच काय तर आपण जर विचार केला तर 9,216ने जर आपण 1,85,925ला जर भागलं तर उत्तर काय मिळालं बरं तर मला उत्तर किती मिळालं बरं 20.17 इंटू 10⁻ किती मिळाले बरं 19. तर आता गंमत बघा 9,216ने जर 1,85,925ला डिवाइड केलं तर उत्तर मिळालं 20.17 आणि हे 16 प्लस आहेत वर गेल्यावर मायनस 35मधून 16 गेले 10⁻19. आता अजून एक डेसिमल पुढे आणू म्हणजे उत्तर 2.017 एक डेसिमल वाढवला म्हणून इथे एक अंक वाढवा. 19मध्ये 1 मिळवला किती आले बरं 20 न्यूटन. therefore force is equal to 2.017 इंटू 10⁻20 न्यूटन. तर हे आपलं फायनल आन्सर असेल. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर इथे खूप मोठी आकडेवारी दिसते तर पण घाबरून जाण्याची गरज नाही. व्हॅल्यूज पुटअप करायचे आणि व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला भागाकार आणि गुणाकार करून हे गणित आहे ते सोडवायचे. हे गणित कधी लक्षात राहील जेव्हा मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करेल तेव्हा हे गणित मला प्रॅक्टिस केल्याने सहज सोपं जाईल. तर आपण सोडवतो न्यूमेरिकल नंबर 2. तर पहिल्यांदा आपल्याला गिव्हन तर लिहायला लागेल अ बॉल फॉल्स ऑफ टेबल अँड रिचेस ग्राउंड इन 1 सेकंड. तर सेकंड म्हणजे काय दिलं आपल्याला टाईम किती सेकंड दिलं आहे बरं 1 सेकंड. ॲझ्युमिंग दॅट झीचा व्हॅल्यू ग्रॅव्हिटीचा आपल्याकडे किती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स स्पीड अँड रिचिंग द ग्राउंड. आता टू फाइंड
काय फाइंड करायचे बरं वाचा. कॅल्क्युलेट इट्स स्पीड्स रिचिंग द ग्राउंड. ग्राउंडवर पोचल्यावर त्याचा स्पीड किती असेल. म्हणजे आपल्याला पोचल्यानंतर आहे म्हणून फायनल व्हेलॉसिटी कुठल्या लेटरने रिप्रेझेंट करतात, व्ही. अँड हाईट, आणि दुसरा काय आपल्याला शोधायचे बरं, हाईट. हाईट कुठल्या लेटरने रिप्रेझेंट करतात, एच. हे दोघे आपल्याला शोधायचे. फॉर्म्युला एक, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हा न्यूटनचा फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन यूज करायला लागेल तेव्हा आपल्याला आन्सर मिळेल. आणि मला एच फाइंड करायचे, हाईट. एस इज इक्वल टू, किंवा हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे एस किती डिस्प्लेस झाला म्हणजे ती हाईट म्हणजेच एस लेटर. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर पहिलं आणि दुसरं कायनेमॅटिक इक्वेशन वापरून मी हे उदाहरण सहज सोडू शकतो. तर पहिल्यांदा बघा, बॉल फॉल्स ऑफ टेबल रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. टाईम 1 सेकंड आहे. जी किती दिलं आहे मला, 10 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट इट स्पीड रिचिंग ग्राउंड. ग्राउंडवर पोहोचल्यानंतर स्पीड किती, पोहोचल्यानंतर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्ही काढायचे. म्हणून व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. कारण व्हीचा व्हॅल्यू मला व्हेलॉसिटीचं रिलेशन जर फाइंड करायचं असेल तर पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन. हाईट म्हणजेच एच, पण आपण किती डिस्प्लेस झाला, वरून खाली डिस्प्लेस झाला म्हणजे एस लेटर. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. पण आपल्याला जर आपण विचार केला इनिशियल व्हेलॉसिटी किती असते, जी दिलेलीच नसते. ऑलवेज इनिशियल व्हेलॉसिटी कुठल्याही ऑब्जेक्टची असते 0 मीटर पर सेकंड. इनिशियल व्हेलॉसिटी किती असते, 0 असते. जर आपल्याला दिलेली नाही आपण घ्यायची असते, म्हणजे यूचा व्हॅल्यू मी 0 घेतला. आता सोल्युशन, चला पहिला फॉर्म्युला आपण टाकू. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग आता व्ही इज इक्वल टू यू किती आहे बरं माझ्याकडे, 0. ए म्हणजे ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ए म्हणजे झीची व्हॅल्यू, झी इंटू टी. ठीक आहे. 0 प्लस झी म्हणजे जीचं व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे 10 इंटू टी किती आहे बरं माझ्याकडे 1. 0 प्लस 10 1 जा 10. देअरफॉर बी इज इक्वल टू 0मध्ये 10 ॲड केले तर मला किती मिळतील 10. व्हेलॉसिटी कशामध्ये असते, मीटर पर सेकंड. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मला किती मिळेल बरं, 10 मीटर पर सेकंड. इतकं सोपं आहे. आता बघा दुसरं काढू. नाव एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. यू किती आहे बरं, 0 इंटू टी टाईमचा व्हॅल्यू किती आहे बरं 1 प्लस 1/2 इंटू ए म्हणजे ॲसलरेशन ऑफ ग्रॅव्हिटीचा झी, आणि त्यानंतर टी स्क्वेअर. टी किती आहे माझ्याकडे, टीचा व्हॅल्यू टाईम किती आहे 1. तर 1चा काय करायला लागेल स्क्वेअर, कारण इथे स्क्वेअर दिलेला आहे. सिम्पल व्हॅल्यू पुटअप करू आपण. 0 इंटू 1 कुठल्याही नंबरला 0ने गुणलं तर उत्तर 0च येईल. प्लस 1/2 इंटू झीचा व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे 10 इंटू 1चा स्क्वेअर 1. बघा इथे आपण 0ने याला ॲड केलं तर उत्तर तेच राहील 1/2 इंटू 10. 10 1 जा 10. मग आता बघा 2 5 जा 10, 5 1 जा 5. म्हणजे डिस्प्लेसमेंट मला किती मीटर मिळेल बरं, एस इज इक्वल टू 5 मीटर. तर अशा पद्धतीने हाईट किती असेल बरं त्याची 5 मीटर, आणि फायनल व्हेलॉसिटी व्ही किती असेल 10 मीटर. मग तुम्ही लिहू शकता देअरफॉर द फायनल व्हेलॉसिटी बी किती आली बरं 10 मीटर पर सेकंड अँड द हाईट इज 5 मीटर. तर अशा पद्धतीत हा न्यूमेरिकल पण तुम्हाला थोडा अवघड वाटत असेल, पण खूप सिंपल आहे. प्रॅक्टिस केली तर तुम्ही सहज सोडू शकता. नंबर 3 आपण सॉल्व करतो. पहिल्यांदा आपल्याला लिहायला येईल गिव्हन अन ऑब्जेक्ट टेक 5 सेकंड्स. किती वेळ लागतो बरं 5 सेकंड. म्हणजे टाईम मिळाला आपल्याला किती बरं, टाईम इज इक्वल टू किती सेकंड आहेत बरं 5 सेकंड. टू रीच द ग्राउंड फ्रॉम हाईट. किती हाईट आहे बरं 5 मीटर. तर हाईट म्हणजेच काय बरं, ती डिस्प्लेसमेंट ॲस किती आहे बरं 5 मीटर. इतक्या हाईटवरून पडला म्हणजे डिस्प्लेस किती झाला, तर डिस्प्लेसमेंटला एस लिहितात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झी ऑन प्लॅनेट टू फाइंड. काय फाइंड करायचं सहज वाचू शकतो आपण. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झी. तर आपल्याला फाइंड करायचं व्हॅल्यू ऑफ झी. मग फॉर्म्युला कुठला यूज करेल, तर मला गिवेनमध्ये काय दिलं त्याच्यावर डिपेंड राहील कायनेमॅटिक इक्वेशन कुठलं वापरलं पाहिजे. तर गिवेनमध्ये एस आहे म्हणजेच एस इज इक्वल टू दुसरं कायनेमॅटिक इक्वेशन यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर.
पण आपल्याला एक गोष्ट नेहमी घ्यायची, इनिशियल वेलॉसिटी नेहमी किती असते बरं? 0. म्हणून यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. ही दिलेली नसते तर ती आपल्याला घ्यायला लागते. मग आता बघा फॉर्म्युला झाला. आता एक्झाम्पल आपण सॉल्व करू. सोल्युशन S is equal to ut plus 1/2 at². S किती डिस्प्लेस होते बरं? 5. u इनिशियल वेलॉसिटी किती असते? 0 इंटू टीचा व्हॅल्यू किती आहे बरं? 5 प्लस 1/2 इंटू ए म्हणजे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून जी लिहिला. तर एक ते एक बदल करा, एच्या ऐवजी जी लिहिला. ए म्हणजे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि टाईम किती आहे? 5. पण टाईमचा स्क्वेअर आहे म्हणून 5चा काय करायचा? स्क्वेअर. मग आता इथे लिहा बरं. हे 5 इज इक्वल टू 5 0 0 प्लस 1/2 इंटू इथे काय बरं? ग्रॅव्हिटीचा जी इंटू 5चा स्क्वेअर 25. मग आपण काय करू बघा, हा 2 डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाइड 5 इंटू 2. इथे 0 आणि 1 लिहिण्याची गरज नाही. इथे आहे जी इंटू इथे आहे 25. 5 2 जा 10 इज इक्वल टू ग्रॅव्हिटीचा जी इंटू 25. आपल्याला जी काढायचे त्याला जागेवर ठेवा. हा 25 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय झालं बरं? डिवाइड. आता बघा 25च्या टेबलमध्ये 10 तर येत नाही म्हणून आपण घेतला 0. पुढा भाग जात नाही म्हणून आपण पुढा एक 0 घेतला म्हणून डेसिमल दिला. 25 4 जा 100 म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 0.5. जे इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशन किती मिळेल? 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपल्याला मिळेल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जे ऑन प्लॅनेट. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट बी 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे आपलं फायनल आन्सर असेल. तर अशा पद्धतीत आपण हा न्यूमेरिकल पण सोडू शकतो. न्यूमेरिकल आपण सॉल्व करतो बघा. द रेडियस ऑफ द प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. तर गिव्हनमध्ये पहिल्यांदा लिहू रेडियस ऑफ प्लॅनेट ए. तर रेडियस म्हणजे कॅपिटल आर आणि एची म्हणजे ए इज हाफ. इज म्हणजे इज इक्वल टू आणि हाफ म्हणून 1/2 रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रेडियस ऑफ प्लॅनेट बी बघा कसं लिहिलं. रेडियस ऑफ प्लॅनेट ए, रेडियस प्लॅनेट एची इज म्हणजे इज इक्वल टू हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. अक्षर एकत्र करू. हा मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड होईल. आर ए अपॉन आर बी आणि तिकडे काय उरला बरं? 1/2. अक्षर एक साईडला घेतले, अंक एक साईडला ठेवले. पुढं वाचा. What must be the mass of planet B so that the value of Z on B, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू ऑफ B इज हाफ इज इक्वल टू ती हाफ आहे कोणाच्या? द व्हॅल्यू ऑफ ई ए ग्रॅव्हिटेशन ऑफ ए. ठीक आहे. हा मल्टिप्लाइड इकडे डिवाइड आहे ना. व्हॅल्यू फॉर Z हा डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाइड व्हॅल्यू ऑफ ए इकडे राहील 1/2. परत द रेडियस ऑफ प्लॅनेट ए, रेडियस म्हणजे आर, ए इज इक्वल टू इज म्हणजे इज इक्वल टू हाफ म्हणजे 1/2 रेडियस ऑफ बी म्हणून आर बी. हा मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड. अक्षर एक साईडला आणि अंक एक साईडला सेम. द व्हॅल्यू ऑफ झी ऑन बी, व्हॅल्यू ऑफ झी ऑन बी इज हाफ म्हणून 1/2 व्हॅल्यू ऑन ए मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड 1/2. टू फाईन इफ मास ऑफ ए इज ma, व्हॉट इज द मास ऑन बी? मास ऑफ बी काय फाइंड करायचं आपल्याला? व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. ठीक आहे. फॉर्म्युला आपण फॉर्म्युला वापरू ग्रॅव्हिटीचा. जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. मग आता आपण गणित सोडवायला सुरुवात करू. सोल्युशन ठीक आहे. सॉल्व करू. तर पहिल्यांदा ग्रॅव्हिटीचा ह्या फॉर्म्युल्यामध्ये बदल करू. ए साठी घेऊ. तर इथे जी तसाच राहील पण इथे यम आहे ना त्याला काय घ्यायला लागेल आपल्याला? ए. आणि इथे आर आहे त्याला पण काय घ्यायला लागेल? ए आणि स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. आता इथे जी बी साठी घेऊ. फक्त इथे बी लिहा एच्या जागेवर. पुन्हा जी तसा आहे तसा. आता मास बीचा आहे म्हणून बी घेतला आणि आर रेडियस पण बीची म्हणून बी स्क्वेअर. इक्वेशन 2. तर यम आणि बी का जी का घेतला नाही? तर इथे दिलेला नाही म्हणून मी जी घेतलेला नाही. मास आणि रेडियस वेगळे दिले म्हणून तेच घेतले. डिवायडिंग इक्वेशन 2 बाय
इक्वेशन 1. मग आता 2 इक्वेशन आहे त्याला डिवाईड करायचे. याला जसं आहे तसं कुठलं इक्वेशन 2? ग्रॅव्हिटी फॉर जी अपॉन ग्रॅव्हिटी फॉर ए. म्हणजे 2ला 1ने डिवाईड करायचं आहे. म्हणून बी वाला वरती काय बरं? GMB अपॉन RB² अपॉन याला लिहा बरं GMA अपॉन RA². म्हणजे इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाईड करा. GBला GAने डिवाईड करा. हे वरती लिहा आणि हे खाली लिहा. आता गंमत बघा. GB आणि GA याचा व्हॅल्यू किती बरं? 1/2. तो लिहून घ्या. आता बघा हे वरचं जसं आहे तसं इथं समजून घ्या फक्त. हे वरचं जसं आहे तसं GMB अपॉन RB². हा डिवाईड आहे ना, तुम्हाला हा डिवाईड दिसतो. इथं मल्टिप्लाइड करा, त्याला इन्व्हर्स म्हणतो आपण. आता हा वरती जाईल RA² अपॉन खाली येईल GMA. जी कॅन्सल झाला. मग आता बघा इथे आहे MB त्याला सोबत हा MA इथे आणू आपण. सारखं सारखं करू. MA इंटू इथे कोण आहे RA² आणि खाली कोण आहे RB². आता गंमत बघा इथे आपलं उत्तर किती आलं बरं? 1/2. ही व्हॅल्यू आहे ती जशी तशी लिहा. आता काय केलं मी मात्र MB आहे ना, तर त्याला MA खाली आणला, M साईडला आणला आणि RA तिथे RB नेलं. म्हणजे RR आणि MM सारखे केले. मग आता बघा आता इथे काय MB आणि MA. ठीक आहे. मी याची व्हॅल्यू टाका ना RA आणि RB याची व्हॅल्यू पण किती आहे? 1/2. पण इथे 1/2 पण त्यांचा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर करायला लागेल. 1/2 इथे इथे MB वर काय बरं MB आणि खाली आहे MA इंटू 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4. मग आता गंमत बघा डिवाइड आपण हे करू. 2 1 जा 2 2 2 जा 4. MB इंटू 1 काय मिळेल मला बरं? MB आणि MA इंटू 2 काय मिळेल? 2MA. इकडे काय राहिलं आहे? 1. हा डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाइड म्हणजे तिथे काय उरलं फक्त MB इज इक्वल टू 2MA इंटू 1 2MA. म्हणजे मास मला फाइंड करायचं होतं बीचं. मास ऑफ बी. तर मास ऑफ बी किती मिळेल मला? MAच्या डबल त्याचं मास असेल. तर कसं एवढं काही घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे आपण गिवन लिहिला फाइंड लिहिला फॉर्म्युला लिहिला. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा A घ्या नंतर B घ्या. तर GA म्हणून MA आणि RA करा. GB म्हणून MB आणि RB करा. या 2ला 1ने फक्त डिवाईड करायचं. तर 2 वरती आणि 1 खाली. तर डिवाईड केला तर बघा या दोघांचं उत्तर आपलं इथं आलं. तर 1/2 ते खाली लिहा. याला जसा आहे तसं लिहा. भागाकार होता गुणाकार केला. RA वर गेला GMA खाली आला. तर MB त्याला सोबत MA घ्या. इथं RA त्याला सोबत RB घ्या. या दोघांचं उत्तर 1/2 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 2 1 जा 2 2 2 जा 4. इथं फक्त 1 उरला. इकडे MB इंटू 1 MB 2MA 2MA मल्टिप्लाइड डिवाइड आहे तिकडे मल्टिप्लाइड. उत्तर मिळेल 2MA इंटू 1 2MA आणि उरलेला MB. तर MB हा MAच्या डबल असेल. तर प्रॅक्टिस करायला लागेल. प्रॅक्टिस केली तर 100% तुम्ही सॉल्व करू शकता.